आज आपल्याला ट्यूबलेस टायरचे पंक्चर घरच्या घरी काढायचे आहे. कारमध्ये 12 व्होल्टचे सॉकेट कंपनीने दिलेले असते, तर आपल्याला त्यामध्ये एक साधारण 1200 पर्यंत किमतीचा आणि कॉम्प्रेसर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. तर त्याच्या सहाय्याने आपल्याला सुरुवातीला हवा मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शॅम्पूचं पाणी घेऊन त्यावरती एक थेंब सोडल्यानंतर त्यातून जर बुडबुडे तयार झाले तर 100% पंक्चर झालेले याची खात्री होते. आता आपल्याला टायरमध्ये घुसलेला खिळा काढायचा आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला ट्यूबलेस टायरचे पंक्चर काढायचे किट मिळते. तर त्यामध्ये सर्व साहित्य असते. परत जे ट्यूबलेस टायरसाठी जे किट हे वापरतात, जे स्टिक वापरतात ते पण त्यामध्ये असते. तर साधारण 250-300 रुपयेपर्यंत हे किट आपल्याला बाजारामध्ये मिळते. तर आपण सुरुवातीला हा घुसलेला खिळा आपण त्यातील साहित्य वापरून हा बाहेर काढायचा आहे. आपल्याला तो खिळा थोडासा पकडच्या साहाय्याने बाहेर काढून ठेवायचा आहे. पूर्ण बाहेर काढायचा नाही, जेणेकरून त्यामधील हवा जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. नंतर आपल्याला जे किटमध्ये जे आपण पंक्चर काढण्यासाठी स्टिक वापरणार आहे ती स्टिक बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला जे किट आपण आणलेलं आहे त्यामध्ये ती स्टिक आपण ओवून घ्यायची आहे त्यामधून. आणि ते ओवून अशी घ्यायची की साधारण सेंटर करायचं आहे, त्याचा मध्य सेंटरला ते स्टिक ठेवायचे आहे. हे साधारण टीच्या आकाराचे आणि दाबणासारखी पुढे हिला होल आहे आणि त्या होलाला पुढं कट केलेलं आहे, जेणेकरून आपण स्टिक ओवून घेतल्यानंतर ते सेंटर बरोबर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत जो टायरमध्ये खिळा जो घुसलेला आहे तो बाहेर काढायचा आहे. खूप मोठा खिळा आतमध्ये घुसलेला आहे, तो साधारण बेंड झालेला आहे, त्यामुळं जरा बाहेर निघण्यास अडथळा येत आहे. तर तो आता बाहेर काढलेला आहे. आणि आता आपल्याला किटमधील टोचाच्या साहाय्याने आपल्याला ते अगोदर होल व्यवस्थित स्टिकच्या साईजचे करून घ्यायचे आहे. पूर्णपणे आतमध्ये टोचा आपल्याला आरपार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ती स्टिक आहे ती त्या हत्याराच्या साहाय्याने आपल्याला आतमध्ये पूर्ण प्रेस करून फिरवत आपल्याला ते आतमध्ये स्टिक घालवायचे आहे. आणि सर्वसाधारण अर्धा किंवा पाव इंच बाहेर राहील एवढीच ती ठेवायची आहे. आणि परत हे युनिट आपल्याला बाहेर ओढायचं आहे, म्हणजे स्टिक आतमध्ये राहील आणि हे युनिट बाहेर येईल. तर अशा पद्धतीनं आपण हे पंक्चर आता काढलेलं आहे. आणि ह्या पंक्चरची आता आपण टेस्ट घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला हॉल टेस्ट घ्यायची आहे. तर जे शॅम्पूचं पाणी केलेलं आहे ते थोडंसं त्या हॉलच्या तोंडाला आपल्याला लावायचं आहे. त्यातून जर बुडबुडे नाही आले तर हॉल चांगल्या पद्धतीचा आहे याची खात्री करून घ्यायची आहे. आणि जिथं पंक्चर काढलेलं आहे तिथं पण ते थोडासा फेस लावून जर बुडबुडे नाही आले तर पंक्चर आपले निघालेले आहे याची खात्री करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण मग जे कॉम्प्रेसर हवा मारायचं मशीन आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला टायरमध्ये हवा चढवायची आहे.
हवा चढवल्यानंतर आपल्याला परत शॅम्पूच्या पाणी जे केलेलं आहे ते आपण परत त्या पंक्चर काढलेल्या जागेवरती जो फेस आहे तो ठेवून जर बुडबुडे नाही झाले तर आपलं पंक्चर 100% निघालेले आहे.